विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा. एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली. राष्ट्रवादीमधील एका ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी. सूत्रांची माहिती. जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये भेटीच्या चर्चांना उधाण. मैत्रीमुळे भेटले असावे दत्ता भरणेंचं वक्तव्य. तर भेटीबाबत माहिती नाही, पण कमिटीच्या बैठकीसाठी मी तावडेंना अनेकदा भेटले. सुप्रिया सुळे यांची माहिती. महाराष्ट्रामध्ये एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार खासदारांना तोडण्याचा प्रयत्न नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. रोहित पवारांचं स्पष्टीकरण. तर पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या चर्चा सुरू हे नक्की. विजय वडेट्टीवार यांचं सूचक भाष्य. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. नर्मदा प्रकल्पासंदर्भातील बैठकीमध्ये हजेरी. बैठकीत महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय. उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार. फडणवीसांची माहिती. उद्धव ठाकरेंच्या आमदारांची मातोश्रीवर महत्वाची बैठक. पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर आमदारांसोबत संवाद साधणार. कल्याण डोंगरावती संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेत मोठा घोटाळा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे बोगस रेशन कार्डसह एससीचं बोगस जात प्रमाणपत्र. अंबादास दानवेंचा आरोप. मंत्री शिरसाटांकडून चौकशीचं आश्वासन. कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू. आई 15 मिनिटं नॉनस्टॉप खोकायची, बेशुद्ध व्हायची. विधानसभेत राम कदम आक्रमक. कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी. तर सरकारने या संदर्भात दखल घ्यावी. विधानसभा अध्यक्षांच्या सूचना. कबुतरांमुळे राम कदम यांच्या आई गेल्याची गोष्ट खोटी. यामध्ये सत्यता असल्यास पुरावे द्या. निलेशचंद्र मुनींची मागणी. तर मेडिकल रिपोर्ट देईन, पण असा आजार कोणाच्याही आईला होऊ नये. राम कदमांचं भाष्य. केरळच्या वायनाडमधील भूस्खलनाची थरारक दृश्य समोर. दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू. सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. मोठी दुर्घटना. 8 जुलैनंतर राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज. राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता. अद्याप समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कृषी विभागाचं आवाहन. पुण्याच्या स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती. शेकडो कोटींचा खर्च करूनही प्रशासनाला बादल्यांचा आधार. मुसळधार पावसात स्वारगेट मेट्रो स्थानकाची पोलखोल. नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलं. अतिवृष्टीचा भोवरा सुरत आणि अकोलेकडे सरकला. पर्जन्यवृष्टी कायम. अलर्टमुळे शाळा आणि महाविद्यालय, पर्यटन स्थळं बंद. 100 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात. परिसरातील टपऱ्या, दुकानं हटवली. पूरजन्य स्थितीमुळे प्रशासन सतर्क. त्र्यंबकेश्वरमध्ये वाडा खुडाळाकडे जाणारा रस्ता वाहून गेला. पुलाचं काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्ता खचला. 35 ते 40 गावांचा संपर्क तुटला. पुणे जिल्ह्यामधील मावळ आणि लोणावळा परिसरात मुसळधार पावसाचं थैमान. लोणावळ्यामध्ये रिसॉर्ट परिसरात भीषण भूस्खलन. तर हुडको कॉलनी परिसरातील 250 जणांचं रेस्क्यू. लोणावळ्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद. इंद्रायणी नदीला महापूर. आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली. वाहतूक पूर्णपणे बंद. माऊलींच्या पालखी सोहळ्यावर पुराचं सावट. मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना पुण्यामध्ये थांबण्याचं आवाहन. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.